आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतिशय मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडताना दिसत आहे. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर आता त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनाला अवघे 3 दिवस होत नाहीत, तोच राज्याच्या राजकारणात प्रचंड वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण सांभाळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या सगळ्या चर्चांना आता जवळपास पूर्णविराम मिळताना दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आज मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधान भवनात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी लोकभवनात शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे आधीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. काल रात्री उशिरा ते मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावर केवळ उपमुख्यमंत्री पदाचीच नाही, तर अजून एक मोठी जबाबदारी घेण्याची शक्यता आहे. अजित पवार हे केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. आता त्यांच्या निधनानंतर हे राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडेच देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे घडलं तर सुनेत्रा पवार या अजित पवारांप्रमाणेच दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या नेत्या ठरणार आहे. एकीकडं राज्याच्या उपमुख्यमंत्री तर दुसरीकडं राष्ट्रीय पक्षाचे नेतृत्व, अशी ही ऐतिहासिक जबाबदारी असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती. सुरुवातीला त्या निर्णयाबाबत संभ्रमत होत्या, मात्र सर्व स्तरातून वाढत्या पाठिंब्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानलं जात आहे. ही बाब राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरम्यान या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की अजितदादांचं कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी जो काही निर्णय घेईल त्याला भाजप आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल. देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माझ्याशी 2 वेळा चर्चा करून गेले आहेत. त्यांची कार्यपद्धती, पर्याय काय आहेत याबाबत चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय हा पूर्णपणे पक्षाचा असेल. याबाबत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे अर्थसंकल्प कोण सादर करणार. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अर्थसंकल्पाची सर्व तयारी अजितदादांनीच केली होती. आता मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करणार आहे. पुढे ठरवू की अर्थसंकल्प कोण सादर करणार. यामुळे सध्या अर्थ खात्याची जबाबदारी ही चर्चेचा विषय ठरली आहे. एक महत्त्वाची आणि लक्षवेधी बाब म्हणजे सुनेत्रा पवार मुंबईला येताना शरद पवार किती किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना याची कल्पना दिली नव्हती, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात पुढे काय घडणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. एकूणच पाहता अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळताना दिसत आहे. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी केवळ एक नियुक्ती नसून तो एक मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. आज होणारी आमदारांची बैठक, गटनेते पदाची निवड आणि शपथविधी या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असणार आहे. तर त्यांच्या नातेवाईकांकडून असा प्रश्न विचारला जात आहे, एवढी घाई कशासाठी. नातेवाईक नाराज असल्याची चर्चा देखील सुरू आहे. कारण अजितदादा यांचा मृत्यू होऊन 3 दिवस झाले, त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी कशासाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.